आपल्या सिरीजच्या रेस मध्ये असतील. यस, उपस्थित मान्यवर हनुमंत भगत वाजे आपण व्यासपीठावर द्यायचे. आयोजकांकडून आपल्याला विनंती आहे, आपल्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. लेट्स प्ले. एकदा जोरदार टाळ्या. अंतिम 12ची लढत मॅच मध्ये एन्जॉय जरूर आपण पाहू. पहिला चेंडू वाईट रन, वाईट अवंतर चेंडू आपण पहिला फेकला. गोलंदाज आपण पाहू शकाल P1चं शतक अजय भगतला हाताळताना आपण पाहतोय. इशिका 11 श्रीधर 11 टीम शिवनसेला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. सलामीची जोडी कैलास वाघबने, त्यांना साथीला फलंदाज लोकेश पवार. गोलंदाज अजय भगत पहिला चेंडू फेकेल. चांगला ड्राईव्ह फटका, थोडस फिल्डिंग मात्र खराब पाहायला मिळाली. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3 या आकडेवरती. पंच ऑन फील्ड डिसिजन द्यायचं तुम्ही. थोडस युट्यूब एक इनिंग साठी ऑन फील्ड डिसिजन. तीन धावा ऑन बोर्ड. गोलंदाजी मार्गवरती अजय भगतला आपण पाहतोय. स्लो पद्या चेंडू होता तिथे फक्त सिंगल रन. एका धावना संघाची धावसंख्या 4 या आकडेवरती. ही स्पर्धा आपण जरूर लाईव्ह कव्हरेज WTC पूर्वेश शेलके त्यांची टीम आपण पाहतोय. यस, 4 धावा ऑन बोर्ड. पहिलं शतक मार्ग असताना P1चं पॉवर प्लेचं पहिलं शतक अजय भगत हाताळताना आपण पाहतोय. हो, कमालीचा फटका ड्राईव्ह केलाय. तिथे जज करेल क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि मात्र चित्ताच्या चपलाईनं 2 धावा पूर्ण केल्या. गुड रन बिटवीन द विकेट. या 2 धावाच्या मध्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवनसे संघ खेळतोय 6 या आकडेवरती. बिनगडी बाद असताना थोडस लेझी क्रिकेट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळलं. स्पर्धा आपण जरूर एन्जॉय करतोय. ग्रामस्थ मंडळ चषक झुंजराईचं 3रं पर्व जय हनुमान मित्र मंडळ आयोजित डे नाईटची स्पर्धा आपण एन्जॉय जरूर करतोय. गोलंदाजी मार्गवरती अजय भगत पुन्हा एकदा सज्ज असतील. लोकेश पवार ऑन स्ट्राईक. चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह, चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 4 रन्स. पहिला चौकार या इनिंगचा आपण दमदार पाहायला मिळाला लोकेश पवारच्या बॅट मधून. आणि धावफलक पुढे जात असताना डबल विजिट मध्ये 10 या आकडेवरती शिवनसे संघ खेळतोय. आता इथून प्रहार केला जातं मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी लोकेश पवार आणि कैलास वाघमेळला आपण पाहतोय. पुन्हा एकदा ओ ऑन दी अटॅक. चेंडू बराच काळ हवेमध्ये. अजय पगाराच्या आवाक्याच्या बाहेर. क्लिअर बाउंड्री.
आल्यानंतर षटकर पाहायला मिळाला लोकेश पवारच्या बॅट मधून. हा एकदम तडाखा पाहायला मिळाला आणि धावफलक पुढे जात असताना वेगानं 16 या आकड्यावरती पहिलं शतमार्ग असताना दमदार फलंदाजी मैदानाच्या मध्ये पेश करत असताना फुलटॉ चेंडू होता. स्वतःच्या फॉल मध्ये मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि डॉट चेंडूची सांगता पहिल्या शतकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. शिवनसाई संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 16 धावा बिनगडी बाद असताना लॉस ऑफ 0 विकेट. यस पंचांचा इशारा वाईट चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू वाईट पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 21 यावरती. बिनगडी बाद असताना 21 धावा. धावांचा उच्चांक आपण पाहतोय जरूर. दुसऱ्या शतकाला मात्र जशी सुरुवात झाली तसे मात्र चौकार पाहायला मिळाला. या मॅच मध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. या मॅच मध्ये तुम्हाला कंबर कसावी लागेल. चांगला फटका पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉल मध्ये जज केलाय. डॉट चेंडू सांगता रनआउटचा जरूर प्रयत्न होता आणि मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच मात्र शतक फेकत असताना आकाश भगतला आता मात्र कमी केलं गेलंय. 21 धावप्रगती. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडस खाली आदलला आणि मात्र बायच्या स्वरूपात एक धाव. एका धावनं संघाची धावसंख्या टोटल बिनगडी बाद असताना 22 या आकड्यावरती. या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आमचे मान्यवर सुधीर भाऊ फडके विगर ग्रामपंचायत सदस्य गौरी हॉटेलचे सर्व सुधीर भाऊ फडके यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला धक्का लागला गेलाय शिवनसाई संघाला. लोकेश पवार बॅक टू दी पवेलियन.
लँडिंग पाहायला मिळले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या टोटल 24 या आकडेवरती. प्रथम फलंदाजी करतोय शिवसेना संघ. आमचे साथी गुणलेखक विके सिन्नरे चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून. त्यांच्या साथीला महेंद्र खारुडकर माही धुंद्रेपाडा यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. दमदार क्रिकेटची स्पर्धा, डे नाईटचं फॉर्मॅट, एक चांगली दमदार रजनी स्पर्धा आपण एन्जॉय जरूर करतोय. पुन्हा एकदा आकाश भगत पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आकडोपाचा चेंडू होता, लेट कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप चांगलं पाहायला मिळलं एसटी रक्षकच्या मागे. डॉट चेंडूचे सांगता. दुसऱ्या शतकाचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यात. आयोजकांकडून विनंती आहे तुम्हाला, प्लीज थोडंसं सहकार्य करा. टीम मीटिंग नको कुठली. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा लागल्या गेल्यात. शिवसेना संघ 3ऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्ग वरती विठ्ठल पाटील सरांना आपण पाहू शकाल. कालच्या दिवसामध्ये त्याने दमदार खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांच्या माध्यमातून आपण जरूर पाहिला. चांगली गोलंदाजी, लेग कट, ऑफ ब्रेक, लेग स्विंग त्यांच्या माध्यमातून नेहमीच आम्ही पाहतोय. चला लगेच स्पीडअप करा वाजे संघ प्लीज. तुम्हाला ही शेवटची वॉर्निंग आहे. 15 मिनिटं तुम्हाला दिली गेली होती. 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 शतक फेकणे अनिवार्य आहेत. थोडस सहकार्य करा. यस, टाइम अलर्ट असेल. 4 मिनिटं बाकी आहेत. यस, या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला शतक फेकणं गरजेचं असेल. 24 धावांवर बोर्ड. एका गडाच्या मोबदल्यात विठ्ठल सर 3ऱ्या शतकाला होईल सुरुवात. ब्लॉकरला चेंडू फेकला होता. स्वतःच्या फॉल मध्ये चेंडूला जज केलंय. हो, असं वाटलं होतं की रनआउटचा शिकार होईल, मात्र लेट समजला गेला आणि मात्र एकच धाव चेंडूवरती. एका धावनं संघाची धावसंख्या 25 एका गड्याच्या मोबदल्यात. शिवसेना संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय वाजे संघ. ही लढत, पहिली लढत आपण अंतिम 12 मध्ये पाहतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. तिथे सुद्धा खराब क्षेत्ररक्षण, झेल सोडला गेलाय समीर पालकर या फलंदाजाचा. या झेलची किंमत तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये फलंदाजी करत असताना मोजावी लागेल. इथून जर समीरला मात्र रोखायचा असेल तर मात्र झेल घेणं तितकं गरजेचं होतं. एकच धाव चेंडूवरती. एका धावनं संघाची धावसंख्या 26 आकड्यावरती पाहतोय. 3रं शतक विठ्ठल सरांचं आपण पाहतोय. कैलास वाघमारे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. वारंवार क्षेत्ररक्षक मध्ये खराब पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा. वाईट चेंडू 2+1. या चेंडूवरती 3 धावा पाहायला मिळाल्या. 3 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावरती. गोलंदाजी चांगली केली जाते परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. विठ्ठल सरांच्या यांच्या माध्यमाची गोलंदाजी आपण पाहतोय. कैलास वाघमारे ऑन स्ट्राईक. आज सुद्धा एक यंग टॅलेंट नौका फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असतील. स्लोअर पदी चेंडू होता. अपील होती. अपीलमध्ये विश्वास कमी होता, उत्साह जास्त होता. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. या चेंडूवरती सुद्धा संधी निर्माण झाली होती. असं वाटलं की यष्टीरक्षक चेंडूला जज करेल आणि रनआउटचा शिकार होईल, परंतु पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवरती एकच धाव. 30 धावा ऑन बोर्ड. 30रं शतक मार्ग असताना चांगली गोलंदाजी विठ्ठल पाटील सर यांच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा समीर पालकर ऑन स्ट्राईक. आकुटोबा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? ओ, पुन्हा एकदा चान्स गमावला. संधी निर्माण केली होती. या शतकामध्ये बरंच काही सांगून गेलं. विकेटच्या संध्या
तुम्हाला उपलब्ध झाल्या होत्या, परंतु खराब क्षेत्रक्षण. या चेंडूवरती 2 धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 या आकड्यावरती. इथून प्रहार करणं गरजेचं असेल शिवंजी संघाच्या फलंदाच्या माध्यमातून, परंतु इथून धावा रोखणं तितकंच गरजेचं असेल वाजे संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट चेंडू, चांगली कमबॅक रित्या गोलंदाजी विठ्ठल सरांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विठ्ठल सर आपला अनुभव पणाला लावताना मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून, चांगली गोलंदाजी, तिसरं शतक हाताळताना आपण पाहतोय विठ्ठल पाटील सर. पुन्हा एकदा खोलपती चेंडू, आता चेंडू सीमा पार येतोय दमदार चौकार. परफेक्ट 15 मिनिट मध्ये फेकलंय. चला ड्रिंक्स ब्रेक होईल, लगेच पाणी घेऊन जायचंय. आयोजक मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवायचंय लगेच. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. प्रथमतः फलंदाजी करतोय शिवसेना संघ 36 या आकड्यावरती एका गडाच्या मोबदल्यात. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी संपर्क करा. बेलवली विपक्ष विगर, आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी संपर्क करा लगेच. विठ्ठल पाटील सरांचा विचार केला, तिसरं शतक फेकत असताना धावा खर्च केल्या. नऊ धावा खर्च केला, चांगली गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाहीये. त्यांना मात्र थोडस मात्र निराश केलं गेलंय. चला लगेच स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण वाजे संघ आपण करून घ्या लगेच. या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी स्कूटी बाईक आपण पाहतोय आम्हाला पुरस्कृत केलंय मान्य श्री परेशभाई पाटील वावंजे, शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर पुरस्कृत केले. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही त्यांचा आभार मानतो. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थोड्या क्षणात या मान्यवरांचं आपण आगमन पाहू. शेवटचं स्लॉगवरचं शतक गोलंदाजी मार्कवरती विजय पगारेला पाहतोय. पहिला चेंडू, पंचांचा इशारा, बीमर नो चेंडू, 1+6 माटी षटकार. थँक्यू डीजे. पहिला चेंडू बीमर पाय मिळाला, पनिशमेंट केलं, फलंदाज होते तिथे कैलास वाघमारे, हा दमदार षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता, आक्रमण केलं गेलंय, प्रीची संधी होती, चेंडू गोळीच्या वेगानं, हा दमदार चौकार. स्लॉगवरचं शतक, हा ना मारीचं शतक असं म्हटलं जातं, मात्र ते दादागिरी निर्माण करत असताना शिवसेना संघाचे फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलटो चेंडू, आक्रमण केलं जातं या षटकामध्ये आणि मिस फिल्डिंग पाहायला मिळाली, फक्त सिंगल रन. या एका धावानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 48 धावा बनल्या गेल्यात. 3
3 चेंडू फेकत असताना एक बीमर चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आकुडोबाचा चेंडू होता. पंचांचा इशारा वाईट चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणार चेंडू वाईट पाहायला मिळाला. एका धावनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 49 याकडे वरती. 49 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा समीर साठी चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आणि मात्र स्वतःच्या फॉल मध्ये जज केलाय. फलंदाज होतील बाद समीर पालकर. बॅक टू दी पवेलियन. आई एकविरा माऊलीचं सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज सागर कातकरीला आपण पाहतोय. या शतकामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. स्लॉगरचं शतक आपण पाहतोय. विजय पगारेला पाहतोय. सागर कातकरी ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. एकच धाव. यस थर्ड अंपायर ऑफिशियल कॉल आहे. बीमर साठी चेक केलं जाईल. बीमर साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक केलं जाईल. WTC च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज पाहतोय. Yes, fair delivery. 50 रन कंप्लीट. शिवनच्या संघाच्या 50 रन कंप्लीट. कमलीचे फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाज. विजय पगारेवरती हल्ला केलाय. हल्ला कल्लोल. फलंदाजाच्या बॅट मधून आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. चला चेंडू द्या लगेच. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या पुढे जात असताना 54 या आकड्यावरती. 54 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. स्लो पद्धतीने चेंडू होता. बॅटचा इनसाइड टॉप एज लागलंय. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू गोलीच्या वेगानं शेवट मात्र गोल करत असताना शिवनसाईच्या फॅट मधून आलेला हा चौकार. धावा बनल्या गेल्यात आणि 59 धाव्यांचं भलं मोठं आव्हान ठेवलं गेलंय वाद्य संघासमोर. या पुढची मॅच बेलोली विपक्ष विगर या दोन्ही संघांना विनंती असे आपण टॉस साठी या. थोडीशी खेळाडूला दुखापत झाली बघा तिथे. यस आज अंतिम मेगा फायनलचा दिवस आमच्यापर्यंत जॉईन झालेत. शेरो शायरी के बादशाह हिंदीचा एक गोड आवाज मनोज पाटील सर वाजे यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज आमच्यामध्ये जॉईन झालेत. समालोचकाच्या भूमिकेमध्ये त्यांचा आवाज. या पुढची मॅच आपण जरूर एन्जॉय करू. बिझी शेड्यूल आहे त्यांचं आणि डायरेक्ट ऑन द वे जॉब वरून ते इथे आलेत या स्पर्धेसाठी. मोस्ट वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत.
58 धावा बनले गेलेत आणि 59 धाव्यांचं भलं मोठं आव्हान ठेवलं गेलंय जय हनुमान यंगस्टर 11 वाजे संघासमोर. येस थँक्यू. चला टॉस साठी संपर्क करा. दोन्ही संघनायक विगर संघाचा संघनायक आणि बेलोली संघानायक आमच्यापर्यंत जॉईन झालेत. चला विगर संघ उशीर करू नका. आपण टॉस साठी या. अंतिम दिवस आहे. इथून तुमच्या सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे. आयोजकांकडून सूचना आल्यात. आपण टॉस साठी लगेच या विगर संघ. हॅलो. चला विगर संघाचा संघनायक हॅलो. चला फलंदाजी पाठवायची लगेच. 2 फलंदाज सलामीवर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आज उशीर करून जमणार नाहीये. मेगा फायनलचा अंतिमचा दिवस आपण पाहतोय. यस किरण चौधरी खुश आहेत आज. आज आम्ही मोकले होऊ. बहुत बहुत शुक्रिया शुभम. सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत. ग्रामस्थ मंडल ट्रॉफी दुंदराई 2026 सुपर 12 की लड़ाइया और सुपर 12 की यह पहली लड़ाई एक दूसरे के सामने आई. श्रीधर 11 शिवन सई और उनके खिलाफ खेल रही है जय हनुमान यंगस्टर 11 वाजे. जीतने के लिए वाजे के सामने टारगेट है लगभग 59 59 रनों का टारगेट है. हमारे साथ शुभम सिन्हा है. विकेट सिन्हा स्कोरिंग की भूमिका में सभी हमारे लाडले आयोजक इस टूर्नामेंट को सक्सेस बनाने की कोशिश कर रहे हैं. और निश्चित तौर पर पिछले 4 दिनों से जो क्रिकेट हमने देखा है और यहां पर भी अच्छे क्रिकेट की हम उम्मीद कर रहे हैं. वाजे क्रिकेट टीम का रात के 3:15 पर मैं मुकाबला देख रहा था. कल की रात में जब 42 की जरूरत थी तो मुकाबला लगभग तीसरे ओवर में समाप्त किया था. उसी तरीके की बल्लेबाजी की जरूरत है. लेकिन शिवन सई टीम इस साल की यदि बात करेंगे तो कमाल की फॉर्म में रही है डे टूर्नामेंट में. लेकिन ये नाइट की प्रतियोगिता चाहे डे नाइट में खेल रही है. डे में यह मुकाबला चल रहा है. लेकिन किस प्रकार से यह मुकाबला आगे बढ़ेगा दोनों टीम को यहां से ढेर सारी शुभकामनाएं देंगे. वाजे क्रिकेट के इतिहास की बात करेंगे तो पिछले 3-4 सालों से नाइट प्रतियोगिता में ट्रॉफी का इंतजार है. क्या यंगस्टर जय हनुमान वाजे वो पूरा कर पाएगी यह भी सवाल बना हुआ है. ढेर सारी शुभकामनाएं आपके लिए खास तौर पर आते हुए वाजे क्रिकेट के माध्यम से दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं. मैदान के अंदर हम लौट चलेंगे. 2 बल्लेबाज है मैदान के अंदर अजय भगत और अजय पगारे. तो गेंदबाजी में तैनात है गेंदबाज कैलाश वाघमारे. 24 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 59 59 का है टारगेट. पहली गेंद अजय के लिए गेंद थी. कोई खिलाड़ी तैनात नहीं है. गेंद जाएगी सीमा पार. पहला चौका. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झालंय ते उमरली गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व संतोष शेट यांचं सुद्धा इथे आगमन होते. त्यांचं सुद्धा आम्ही या दुंदराई चषकाच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडल दुंदराई चषकामध्ये सहर्ष स्वागत करतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करणारे दोस्ती दुनियातील राजा माणूस त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाएंगे दोस्तों मैदान में. अजय का ये स्ट्रोक पीछे खिलाड़ी मौजूद है. इस बार 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा. सिंगल डबल से कुछ खास फर्क नहीं पड़ता.
जिस तरीके से जय हनुमान यंगस्टर वाजा क्रिकेट टीम पिछले रात में खेली थी उसी तरीके का क्रिकेट यहां पर चाहती है, लेकिन क्या ऐसा हो पाएगा यह भी सवाल बना हुआ है, क्योंकि इस मैदान के ऊपर जब भी यंगस्टर वाजा उतरी है कभी खाली हाथ लौटी नहीं। पिछले साल भी सुपर 12 तक का सफर तय किया था लेकिन ट्रॉफी हाथ से चुकी थी। यहां पर जरूर कोशिश होगी लेकिन शिवन सही के सामने यह तगड़ा प्लान रहेगा, अच्छी तरीके से बल्लेबाजी करनी पड़ेगी। अजय पगारे, यह अच्छा स्ट्रोक है, इनसाइड आउट, गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। क्या बात है, क्या बात है, अच्छी बल्लेबाजी हो रही है। पहले ओवर में 9 रन अब तक बने हैं, 59 रनों का टारगेट है। ये टारगेट बिल्कुल आसान नहीं होगा बल्लेबाजी करते समय, लेकिन दोनों से उम्मीदें बरकरार है। खोद कर निकाला इस बार, अच्छी गेंद थी कैलाश वाघमारे की, मिड ऑन में गेंद को फील्ड करा गया। एक से ज्यादा कुछ नहीं है। टीम की रन संख्या 5 गेंदों के समाप्ति के बाद पहुंच चुकी है 10 रन। अजय भगत से उम्मीदें बेहद सारी लगाई है यंगस्टर जय हनुमान वाजा क्रिकेट टीम ने। इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहती है, लगभग 15 के औसत से रन जोड़ने हैं मुकाबला जीतने के लिए वाजा क्रिकेट टीम को। अंतिम गेंद पहले ओवर की। श्रीधर 11 शिवन सई और उनके खिलाफ जय हनुमान यंगस्टर 11 वाजे। अच्छा मुकाबला है। लगभग 4:55 पर इस टूर्नामेंट की आज की रात में शुरुआत हुई थी। इसी हिसाब से यदि मुकाबले चलते रहेंगे तो लगभग 12:30-1 बजे के आसपास यह टूर्नामेंट समाप्त हो जाएगी। अच्छा स्ट्रोक है अजय का, इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहते थे, जो औसत चाहती थी यंगस्टर जय हनुमान वाजे। 15 चाहते थे पहले ओवर में, 14 बना लिए हैं। पहले ओवर के समाप्ति के बाद बिना नुकसान 1-4, 14 रन यंगस्टर 11 जय हनुमान वाजे। अब जीत की बात होगी, जीतने के लिए आने वाली 18 गेंदे 45 की जरूरत। पुन्हा एकदा आम्ही विनंती करेन, दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाचा संघनायक जय हनुमान बेलवली संघाचे संघनायक पोहोचलेत, तर दोस्ती स्पोर्ट्स जर वेळेवरती तुमचा संघनायक पोहोचला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, लक्ष असू द्या। दोस्ती स्पोर्ट्स विगर आयोजकांकडून तुमच्यासाठी विनंती येते, मात्र काल जशी स्पर्धा रखडली तशी आज स्पर्धा रखडती कामा नये। काल 9 सामने होते, आज 11 सामने, आज बक्षीस समारंभ सुद्धा आहे, तर थोडस आम्हाला सहकार्य करा। उर्वरित 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 45 धाब्यांची गरज। 18 गेंदे 45 की दूरी, कौन जीतेगा मुकाबला सुपर 6, ट्रॉफी के नजदीक कौन पहुंचेगा यह भी देखने वाली बात बनेगी। अच्छी लड़ाई है। सागर कातकरी की यह गेंद बिल्कुल बीट हुए, इस गेंद के ऊपर अजय पगारे। पहली गेंद के ऊपर अजय पगारे ने चौका लगाया था जब पारी की शुरुआत की थी, उसके बाद सिंगल आया, ज्यादा मौके नहीं मिले। 3 गेंदें खेली है, 5 रनों का योगदान दिया है अपने टीम के लिए, लेकिन टीम इससे ज्यादा चाहती है। गेंदबाज सागर कातकरी ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरने वाली गेंद, अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई एक्स्ट्रास के रूप में रन आए हैं। रन बने हैं टोटल 15 रन, 17 गेंदें बची है और जीतने के लिए 44 रनों की जो आवश्यकता है यंगस्टर जय हनुमान वाजे क्रिकेट टीम को। 7 छक्के मुकाबला आपका है वाजे टीम, लेकिन यहां पर विकेटें चाहती है श्रीधर 11 शिवन से टीम। क्या मौका बनेगा, कौन सी टीम जीतेगी, कौन जाएगा सुपर 6 में, कौन होगा खुश, कौन होगा मायूस, किसके हिस्से में खुशी है, किनके हिस्से में गम है। पीछे खिलाड़ी तैनात, पावर प्ले के बंदिश अब हट चुकी है, एक से ज्यादा कुछ नहीं है, सिंगल डबल से खास फर्क नहीं पड़ता। यदि बात करेंगे श्रीधर 11 शिवन से टीम को, जिस तरीके से बल्लेबाजी हुई थी पहले सत्र में, अच्छी बल्लेबाजी की थी कैलाश वाघमारे ने, लवकेश ने अच्छा साथ निभाया था और अंतिम क्षणों में जरूर कमबैक हुआ था जिस तरीके से हमने देखा था। लेकिन अंतिम ओवर जो विजय पगारे का साबित हुआ था, लगभग 21 आए थे। मिस टाइमिंग, खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा, बिग फिश इन द नेट। अजय भगत गोल्स, पहला झटका।
आएंगे। किरण भगत नए बल्लेबाज, जीतने के लिए अभी भी वांचे क्रिकेट टीम को जरूरत है। अंतिम गेंदे बचेगी 16 और जीतने के लिए 44 रनों की अभी भी है आवश्यकता। किरण भगत फंस चुके हैं मैदान में, बैक टू बैक दूसरी ये सफलता है। मुकाबले में वापसी कर चुकी है श्रीधर 11 शिवन सही। 15 गेंदे 44 की है दूरी। हॅलो, थँक्यू डीजे. याच दरम्यान उपस्थित मान्यवर माननीय श्री विश्वासदादा पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दुंद्रे यांचं शुभागमन झालं. यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. त्यांच्या समेत अमितभाई पालकर डॅशिंग युवा नेतृत्व त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण व्यासपीठावरती यायचे. तो गुजारिश होगी दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम का कप्तान यस मौजूद है। यस वैभव पाटिल सर मौजूद है। हल्के हाथों से खेला चेतन ने इस गेंद को, पीछे खिलाड़ी जरूर तैनात। एक से ज्यादा कुछ नहीं है। जबरदस्त ओवर साबित होता हुआ इस तरीके के हालात हम देख पाते हमेशा से ही बड़े मुकाबले में। लेकिन कल की रात में हमने मुकाबला देखा था जब अंतिम क्षणों में वाजे क्रिकेट टीम ने दुंद्रेपाटा टीम को परास्त किया तो प्रज्योत की अच्छी गेंदबाजी थी। लेकिन आज प्रज्योत टीम में ही नहीं है, किधर गया है पता नहीं। ये सही बात नहीं है वाजे टेनिस क्रिकेट के लिए। विट्ठल पाटिल सर खास तौर पर आपके लिए, क्योंकि इस तरीके के जब आप टीम में उस खिलाड़ी को मौका देते हैं और बड़े मौके के ऊपर खिलाड़ी यदि मौजूद नहीं है तो ये अच्छी बात नहीं होती। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे क्योंकि विजय को जब मौका मिला तो 21 खर्चे थे विजय ने। अजय पगारे इस बार गेंद हवा में है काफी देर तक, मौका बनेगा। क्या छूटा है, दिल टूटा है शिवन से टीम का। 2 रन मिल जाएंगे इस गेंद के ऊपर। 2 रन के मदद से रन बने हैं टोटल 19 रन। जीतने के लिए 59 रनों का टारगेट है। अब आने वाली गेंदें बचेगी 12 और जीतने के लिए 40 रनों की है जरूरत। बारह गेंदे जीतने के लिए 40 रनों की अभी भी है जरूरत। चेतन पाटिल, ये कमाल की गेंद है चेतन के लिए। मिड विकेट में खिलाड़ी जरूर मौजूद है, 1 रन सिर्फ मिलेगा। कोशिश की जा रही है, चेतन का प्रयास था। रन बन सकता था, अजय चाहते स्ट्राइक, लेकिन चेतन की जिस तरीके से कल की रात में बल्लेबाजी थी यहां पर भी जरूर कोशिश करेंगे। वाचे क्रिकेट टीम की यदि मुकाबला जीतने तो 6 से 7 छक्के आने वाली 11 गेंदों के ऊपर चाहिए। क्षमता रखते खिलाड़ी, लेकिन इस बड़े मौके के ऊपर क्या आसानी से मुकाबले में आगे बढ़ेगी या फिर श्रीधर 11 शिवन से क्रिकेट टीम आसानी के साथ सुपर 6 में पहुंच जाएगी। गेंदबाज है तैयार, बड़े स्ट्रोक की तलाश। एक ही रन है, 1 रन के मदद से पारी आगे बढ़ती हुई टीम की रन संख्या बनी है टोटल 21। 21 रनों के ऊपर यह पारी पहुंच चुकी है। अगली गेंद
चेतन के लिए बड़े स्ट्रोक की तलाश थी और वो बड़ा स्ट्रोक आखिरकार आया है। टीम की रन संख्या 6 रनों की मदद से 27 रन ऑन बोर्ड। बन सकता था यहाँ पर। अजय पगारे थोड़ा ध्यान विचलित हो रहा था, दबाव बन रहा है, लेकिन चेतन पाटिल का विकेट यहाँ पर वाचे क्रिकेट टीम को बिल्कुल निराशाजनक साबित हो सकता है। दीपक पाटिल आएंगे अगले बल्लेबाज। अगली गेंद अंपायर को शक के निगाह से जरूर देखा था, लेकिन गेंद आएगी डॉट। मुकाबले में पूरी तरीके से हावी है श्रीधर 11 शिवन सही टीम। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे। टीम की रन संख्या टोटल। आड़े बल्ले से इस गेंद को खेला, गैप में गेंद है, खिलाड़ी मौजूद सीमा रेखा के नजदीक। जब तक गेंद को फील्ड करा जाता दूसरे की कोशिश है और 2 रन मिल जाएंगे। रन बने हैं टोटल यदि बात करेंगे 30 रन बने। अब आने वाली गेंदें 6 और जीतने के लिए 29 की जरूरत। थँक यू मनोज पाटील सर वाजे। बेलवली विपक्ष विगर या दोन संघांमधील लढत टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते। आदरणीय व्यक्तिमत्व जय मल्हार ढाबाचे सर्व संतोषभाई पाटील उमरोली यांच्या माध्यमातून या मॅचचा टॉस केला जाईल। दोस्ती स्पोर्ट्स विगर त्यांच्या अगेन्स्ट केलेलं जय हनुमान क्रिकेट संघ बेलवली बिग बॅटल। आपण जरूर त्यांना दोन्ही संघनायकांना शुभेच्छा देऊ। मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। 4 ओव्हरची मॅच असेल। छापा कॉल। पहली गेंद ऑफ स्टिक के बाहर से दीपक पाटिल यदि मुकाबला जीताते हैं तो ओम साईराम कैटरर्स सम्मानीय सोमनाथ बुआ पाटिल वाजे इनके ओर से 5,000 रुपए का बम्पर प्राइज है। 6 में चाहिए जीतने के लिए 28 की जरूरत। विगर संघानं टॉस जिंकलाय। निर्णय लगेच कळवायचा आहे विगर संघ। तो मुकाबला बिल्कुल दूर है। दीपक पाटिल रन आउट। 28 की जरूरत और है। अजय पगारे मैदान के अंदर जरूर मौजूद है। एक चौका अजय का देखा है, लेकिन उसके बाद फीकी फाकी बल्लेबाजी मैदान के अंदर देखने को मिली। चेतन पाटिल का रन आउट। किरण भगत का प्रमोशन कुछ काम नहीं आया। पहली गेंद के ऊपर चलते बने थे, लेकिन उसके तत्पश्चात मैदान के अंदर पूरी तरीके से हावी है यहां से श्रीधर 11 शिवन से टीम। ये 9 गेंद थी। खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन मिल जाएगा। दूसरे की कोशिश है। इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक जरूर चाहती थी। इस गेंद के ऊपर मिलेंगे टोटल रन 3 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 34 रन अब तक बने। जीत की बात करेंगे तो 25 रनों की अभी भी आवश्यकता है। आने वाली गेंदें बचेगी 5 गेंदें और 25 रनों की जरूरत। प्री हिट अजय पगारे क्या मुकाबला जीतेंगे यहां से। 5 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता। गेंदबाज है तैयार ओवर द विकेट से। अजय पगारे नहीं लग रही है गेंदे। 1 ही रन है, 1 से ज्यादा कुछ नहीं। 4 गेंदे जीतने के लिए 4 छक्के 24 की जरूरत। मुकाबले में पूरी तरीके से हावी है श्रीधर 11 शिवन से क्रिकेट टीम।
एक तरफा मुकाबला में देखने को मिला। क्या कमाल की गेंदबाजी रही थी, जिस तरीके से गेंदबाजी हुई थी पहले सत्र में। आकाश भगत केवल 7 रन, विट्ठल पाटिल सर 9 रन, लेकिन अंतिम ओवर में गए हुए 21 रन। अच्छा स्ट्रोक किया आकाश का, लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद, मौका बन जाएगा। श्रीधर 11 शिवन से क्रिकेट टीम दरवाजा खटखटा रही है सुपर 6 का। विट्ठल पाटिल सर बल्लेबाजी के लिए जरूर पहुंचे, लेकिन मुकाबला हाथ से अब निकल चुका है, क्योंकि आने वाली इस ओवर की गेंदें बची है। टोटल 3 गेंदों का खेल बाकी है और जीतने के लिए जरूरत है 25। ये गेंद आएगी डॉट। मुकाबले से मजा निकल चुका है। दोस्ती स्पोर्ट्स वीगर टीम ने टॉस जीता है, पहले गेंदबाजी करने का फैसला। यस, 4 ओवर का मुकाबला, तैयार रहना है दोस्तों। 2 गेंदों की औपचारिकता बाकी। यंगस्टर जर्मन वाजे क्रिकेट टीम पिछड़ रही है मैदान में। अगली गेंद हल्के हाथों से इस गेंद को खेला था। समीर को हम देख सकते हैं, समीर पालकर इस टीम की रीढ़ की हड्डी है, चाहे बल्लेबाजी हो चाहे गेंदबाजी हो। अंतिम गेंद का खेल है बाकी। विट्ठल पाटिल सर स्ट्राइकर इनके ऊपर, लेकिन मुकाबला बहुत दूर है। रिवर्स, क्या बात है, मुकाबला गवाया, लेकिन 20 रनों से मुकाबला श्रीधर 11 शिवन सही ने जीता। कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड गाइस। सुपर 6 में दाखिल होने वाली पहली टीम हमें मिल चुकी है, श्रीधर 11 शिवन सही, वेल प्लेड। हॅलो, यस, थँक्यू. चांगली लढत पाहायला मिळाली. अंतिम 6 मध्ये दाखल झालाय श्रीधर 11 शिवसेना संघ. हार्ड लक वाजे संघ, तुमच्या माध्यमातून चांगला खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. उपस्थित मान्यवर अशोक दादा भोपी शिवनसई, त्यांच्या समेत विश्वादादा पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दुंद्रे, त्यांच्या समेत अमित भाई पालकर युवा नेते शिवनसई, या सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती याचे शिवसेना संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तो मुकाबला जीता यहाँ से श्रीधर 11 शिवन सही।